बघा, लसावी आणि मसावी हा चॅप्टर आपला चालू आहे. कालपर्यंत आपण यावर 2 लेक्चर घेतली. खूप महत्त्वाचे बेसिक प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेत. ठीक आहे. जर तुम्ही ते बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लसावी मसावीची प्लेलिस्ट दिलेली आहे. तुम्ही जाऊन बघून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न, 2 संख्यांचा लसावी 255 व मसावी 1 आहे. एक संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती? बघा, तुम्हाला एक सूत्र माहिती आहे का? 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावी. लसावी गुणिले मसावी. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर त्या 2 संख्यांचा लसावी गुणाकारात मसावी. ठीक आहे. बघा, मग 2 संख्यांचा लसावी किती आहे? 255. 255 आणि मसावी किती आहे? 1 आहे. एक संख्या जर 17 असेल तर दुसरी संख्या काय? ठीक आहे. बघा, 17 इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेलं 255ला भागाकारात जाईल. ठीक आहे. पण मी इथेच भाग देतो. बघा, 17 1 17, किती उरले? 8 उरले. 85 झाले. 17 5 85. मग दुसरी संख्या काय आली आपली? 15. x बरोबर 15. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांचा लसावी 693 व मसावी 11 आहे. एक संख्या 77 असल्यास दुसरी संख्या कोणती? तुम्हाला माहिती आहे त्या 2 संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. त्यापैकी एक संख्या काय आहे? 77. दुसरी संख्या माहिती का? नाही. गुणाकारात x बरोबर त्यांचा लसावी किती आहे? 693. 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती? 693 गुणिले मसावी किती आहे? 77. करा यांचा गुणाकार. बघा, 77 तिकडे गेल्यावर माफ करा, मसावी किती आहे? 11 आहे. ठीक आहे. बघा, 77 तिकडे गेल्यावर काय होतील? 693 गुणिले 11ला भागाकारात जातील. x बरोबर काय होईल? 693 गुणाकारात 11 भागाकारात 77. बघा, 77 हे 11च्या पटीमध्ये आहे, भाग द्या. 11 1 11, 11 7 77, 6 9 63, किती उरले? 6 उरले. परत 6 9 63, 99. x ची व्हॅल्यू काय आली मग तुमची? 99. मग दुसरी संख्या काय आहे? 99. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांचा गुणाकार 588 आहे. जर त्यांचा मसावी 7 असेल तर लसावी किती? बघा, त्या 2 संख्यांचा गुणाकार किती रे? 588. तुम्हाला माहिती आहे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता तुम्हाला लसावी काढायचं आहे, तुम्हाला मसावी दिलेला आहे. मसावी किती आहे? 7 आहे. म्हणजे 588 बरोबर लसावी गुणिले मसावी किती आहे? 7. 7 इकडे गुणाकारात आहे लसावीला, तिकडे गेलं 588ला काय होईल? भागाकारात जातील. पण मी इथूनच भाग देतो. बघा, 7 8 56, किती उरले? 2 उरले. 7 चौक 28. लसावी काय आला मग तुमचा? 84. किती आला? 84. म्हणजे त्या 2 संख्येचा गुणाकार जर 588 असेल तर आणि मसावी 7 असेल तर लसावी किती येईल? 84. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्येचा गुणाकार 2700 व लसावी 180 असल्यास मसावी किती? बघा, त्या 2 संख्येचा गुणाकार किती आहे? 2700. तुम्हाला माहिती आहे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. ठीक आहे. मग आता व्हॅल्यू टाका. लसावी किती आहे? 180. तुम्हाला किती विचारलाय? मसावी विचारलाय. बघा, काय होईल? 180 इकडे मसावीला गुणाकारात आहे, तिकडे गेलं काय होईल? 27ला भागाकारात जातील. ठीक आहे. मी इथूनच सुद्धा भाग देऊ शकतो. बघा, हा 0 गेला, हा 0 गेला. 9 2 18, 9 3 27 आणि हा 0 आहे तसा. 2 1 2, 15 2 30. मसावी किती आला मग आपला? 15. पुढचा प्रश्न बघा, पहिली संख्या 3x व दुसरी संख्या 5x असून त्यांचा मसावी 7 व लसावी 105 असल्यास दोन्ही संख्या शोधा. बघा, तुम्हाला माहिती आहे 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. बघा, मग 2 संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 3x गुणिले 5x. 2 संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे? 105. मसावी किती आहे? 7 आणि 3 5 15 आणि 3 आणि 5चा गुणाकार आणि x आणि x
एक्स वर्ग. 15x² बरोबर 105 गुणिले 7. बघा 15 इकडे x² गुणाकारात आहेत, तिकडे गेल्यावर 105 गुणिले 7 काय होतील, भागाकारात जातील, म्हणजे 15ने या दोन्ही संख्यांना भाग जाईल. बघा 15चा पाडा म्हणा, 15×7 5 ठीक आहे. x² ची व्हॅल्यू काय आली, 7 गुणाकारात 7, 7 7 49. पण हा बघा x² आहे आणि पुढे पण ही एक वर्गसंख्या आहे. कोणाचा वर्गसंख्या आहे, 7चा वर्ग आहे. बघा घातांक सारखे असतील तर पाया पण एकमेकांना कम्पेअर होतात, म्हणून बघा एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची, 7 आली. मग 7 टाका याच्यामध्ये, काय तुमच्या संख्या 3x आणि 5x. 3×7 21, 7 याच्यामध्ये टाकली आणि 5×7 35. ठीक आहे. काय केलं इथे, 3 गुणिले 7. इथे काय केलं, 5 गुणिले 7, कारण एक्सची व्हॅल्यू किती तुमची 7. ठीक आहे. काय आलं तुमच्या त्या दोन्ही संख्या, काय आल्या मग तुमच्या 21 आणि 35. पुढचा प्रश्न बघा, दोन संख्या 7x व 9x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 378 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या. बघा तुम्हाला माहिती आहे, दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. दोन संख्येचा गुणाकार काय आहे, 7x आणि 9x यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे, 378. गुणाकारात मसावी किती आहे, 6. मग 7 आणि 9 हे दोघं तिकडे गेल्यावर 378 गुणिले 6 यांना काय जातील रे, भागाकारात जातील. मग पण मी इथूनच भाग देऊ शकतो. बघा कोणत्या संख्येने भाग जाईल, अगोदर बघा 3ने भाग देतो. 3 त्रिक 9, 3 दुने 6. आता बघा 7 आणि 3 10, 10 आणि 8 18. 3ने पूर्ण भाग जातोय, द्या भाग मग. 3 1 3, 3 दुने 6, 1 उरला, 18 झाले. 3 सक 18. बघा 7ने 126ला भाग जातच असला पाहिजे, द्या भाग. 7 1 7, 56, 7 8 56. इकडे काय उरलं तुमचं फक्त x आणि x, म्हणजे काय झाला x² बरोबर 18 दुने 36. पण 36 पण कशाचा वर्ग आहे रे, तुम्हाला माहिती आहे कशाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. बघा जेव्हा घातांक सारखे असतील तेव्हा पाया हे एकमेकांना कम्पेअर होतात. मग एक्सची व्हॅल्यू तुमची काय आली रे, 6. ठीक आहे. मग 6 टाका ह्या व्हॅल्यूमध्ये, 7 एक्सची व्हॅल्यू टाका या संख्येमध्ये, 7x आणि 9x. काय येईल मग बघा, 6 7 42, 6 9 54. कसं केलं, 7 गुणाकारात 6 केलं, 9 गुणाकारात 6 केलं. तुम्हाला दोन संख्या भेटून गेल्या, कोणत्या येत्या, 42 आणि 54. बघा पुढचा प्रश्न घेण्या अगोदर हा एक फॉर्म्युला लिहून घ्या. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार, आणि त्यामध्ये परत मोठी संख्या काय असणार, मग मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी. छोटी संख्या काय असेल, मग छोटा असामायिक अवयव गुणिले मसावी. आता हे बरोबर आहे का नाही, की हे कसंही वापरतात हे आपण उदाहरणासोबत घेऊया. पुढचा प्रश्न बघा, लसावी 510 व मसावी 34 असल्यास लहान संख्या शोधा. बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी किती इथे 510, छेदस्थानी मसावी किती आहे 34. तुम्हाला असामायिक गुणाकार भेटून जाईल, असामायिक अवयवाचा गुणाकार भेटून जाईल. भाग द्या मग. 34 आणि 51 17च्या पटीमध्ये आहेत, 17ने भाग जाईल. मग बघा 17 दुने 34, 17 त्रिक 51 आणि हा 0 आहे तसा. 30 भागिले 2 म्हणजे किती रे, 15 दुने 30. 15 काय तुमचा असामायिक अवयवांचा गुणाकार. आता 15चे असे दोन मला अवयव पाडायचे आहेत, ठीक आहे, ज्यांच्यामधलं अंतर कमी राहील आणि त्यांचा गुणाकार 15 आला पाहिजे. कोणते अवयव तसे, दोनच अवयव, 3 आणि 5. 3 आणि 5 हे एकमेव दोन अवयव पडतात, ठीक आहे 15चे. बघा मग आता तुम्हाला लहान संख्या शोधायला सांगितली आहे. बघा छोटी संख्या बरोबर छोटा असामायिक अवयव. छोटा असामायिक अवयव किती, 3. गुणाकारात मसावी किती आला आहे तुमचा 15, मसावी किती तुमचा 34. 34 गुणिले 3 कसा करणार बघा, 4 त्रिक 12 आणि 34ची फोड कशी केली मी, 30 अधिक 4.
30 गुणिले 3 किती 90 आणि 4 गुणिले 3 12 90 आणि 12 किती 102. छोटी संख्या काय मग 102. मला सांगा मोठी संख्या काय असेल मग. मोठा असामायिक अवयव किती 5. 5 गुणाकारात मसावी किती येतो 34. बघा परत 5 गुणाकारात 30. 5 त्रिक 15. 150 ते झाले आणि 5 चोक 20. 150 आणि 20 170. मोठी संख्या काय आहे मग तुमची 170. छोटी संख्या काय आहे तुमची 102. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा लसावी 2448 व मसावी 68 आहे तर मोठी संख्या शोधा. बघा तुम्हाला माहिती आहे लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी किती इथे 2448 भागाकारात 68. तुम्हाला असामायिक अवयवांचा गुणाकार भेटून जाईल. बघा 68 एखाद्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहेत 17च्या पाड्यामध्ये आहे. 17 चोक 68 भाग द्या मग 17 चोक 68. 17 एक 17 किती उरले 7 उरले 74 झाले. परत 17 चोक 68 परत 6 उरले 68 झाले. परत 17 चोक 68 144 छेद 4 किती आले 144 छेद 4. भाग द्या 4चा 4 त्रिक 12 2 उरले 24 झाले. 4 सक 24. 36 काय आले तुमचे असामायिक अवयवांचा गुणाकार. 36 काय आला असामायिक अवयवांचा गुणाकार. आता 36चे असे कोणते दोन अवयव पडतील ज्यांचा गुणाकार 36 आला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये गॅप पण कमी असला पाहिजे. 36चे कोणते कोणते अवयव पडू शकतात बघा 9 आणि 4. अजून कोणते पडू शकतात मला सांगा 12 आणि 3. बघा 9 आणि 4 मध्ये फक्त 5चा गॅप आहे. 12 आणि 3 मध्ये 9चा गॅप आहे. म्हणजे तुमचे ते दोन अवयव काय असतील 9 आणि 4. ठीक आहे. बघा तुम्हाला काय विचारली त्यांनी मोठी संख्या विचारली. मला सांगा मोठी संख्या बरोबर काय मोठा असामायिक अवयव किती आहे 9 गुणिले मसावी किती आहे 68 बरोबर. सांगा आता काय येईल मोठी संख्या. 68 ची फोड कशी कराल 7 अधिक 8 9 सक 54 म्हणजे ती झाले 540 अधिक 8 9 72 540 आणि 72 किती झाले 612. 612 काय झाली मोठी संख्या. मला सांगा छोटी संख्या काय आली. छोटी संख्या बरोबर छोटा असामायिक अवयव किती आहे 4 गुणाकारात 68 मसावी. ठीक आहे. बघा 60 गुणाकारात 4 6 चोक 24 240 240 अधिक 8 चोक 32 240 आणि 32 किती 272. छोटी संख्या काय तुमची 272 आणि मोठी संख्या काय तुमची 612. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा लसावी 495 व मसावी 5 आहे तर त्या संख्या कोणत्या. तुम्हाला माहिती आहे लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. त्यावरून तुम्ही लगेच संख्या काढू शकता. लसावी किती मला सांगा 495. मसावी किती आहे 5 आहे. बघा एक एक सणी 5 आहे म्हणजे 5ने संपूर्ण भाग जाईलच. द्या भाग मग 5 9 45 4 उरले 25 झाले. परत 5 9 45 किती आला तुमचा गुणाकार तुमचा भागाकार किती आला 99. 99 काय आला रे असामायिक अवयवांचा गुणाकार. बघा 99चे असे कोणते दोन अवयव पडतील ज्यांचा गुणाकार 99 असेल त्यांच्यामध्ये कमी गॅप असेल. 99चे मुळातच दोन अवयव पडतात 9 आणि 11. जर दोन अवयव पाडायचे असतील तर 11 आणि 9. ठीक आहे. बघा मोठी संख्या एक संख्या मोठी असेल आणि एक संख्या छोटी असेल ऑब्विसली. मोठी संख्या बरोबर मोठा असामायिक अवयव. मोठा असामायिक अवयव किती आहे 11 गुणाकारात मसावी. मसावी किती आहे 5. 11 5 55. 55 काय झाली तुमची मग मोठी संख्या. आता छोटी संख्या. छोटी संख्या बरोबर छोटा असामायिक अवयव तो किती आहे 9 गुणिले मसावी 5. 9 5 45. मग छोटी संख्या काय आली तुमची 45. एक संख्या 55 दुसरी संख्या 45. ज्यांनी मागील 2 व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते नक्की आवर्जून बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट देईल या चॅप्टरची. तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.